माणुसकीच्या शत्रुसंगे. जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सोबत शिपाई ते मुख्याध्यापक या पदांवर साऱ्या महिलाच काम करत होत्या. वर्षानुवर्ष तशी शाळेची परंपराच होती. ती शाळा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील एक अग्रण्य शाळा होती. केवळ शैक्षणिक बाबतीतच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, मैदानी खेळ यासोबतच सर्व स्पर्धात्मक क्षेत्रात शाळेच्या यशाचा ध्वज डौलाने फडकत असे. दरवर्षी अनेक स्पर्धांचे अजिंक्यपद शाळा पटकावत असे. शाळेंवर मुख्याध्यापिका म्हणून सारसेबाई कार्यरत होत्या. शिस्तबद्ध वातावरण, सूक्ष्म नियोजन आणि त्यांची कठोर अंमलबजावणी यामध्ये सारसेबाईंचा कटाक्ष असे. शाळेच्या आवारामध्ये वर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले होते. शिक्षिकेला वर्गामध्ये जायला काही कारणांमुळे उशीर झाला तर वर्गातील मुली शांतपणे आपापल्या कामामध्ये व्यस्त राहत असत. शाळेत खेळाचा तास, संगीताचा तास असे काही सोडले तर कधीच कुठेही गडबड गोंधळ होत नसे. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर स्वतः सारसेबाईंचे लक्ष असे. इयत्ता 8वीच्या वर्गात स्वतः मुख्याध्यापिका सारसेबाई मराठी हा विषय शिकवत असत. बाईंकडे 9वी 10वी या वर्गांचाही मराठी हा विषय होता. त्या दिवशी बाई 7व्या वर्गांवर गेल्या. सर्व मुली उभ्या राहून एका आवाजामध्ये म्हणाल्या, 1-7 नमस्ते. बाई, नमस्ते मुलांनो, कशा आहात? मजेत आहात? बसा बसा. बाई म्हणाल्या. सर्व मुली खाली बसताच बाई म्हणाल्या, काल मी तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमात नसलेली एक कविता वाचून यायला सांगितली होती. वाचली का? हो बाई, वाचली. साऱ्या मुली एका आवाजात म्हणाल्या, वा, छान. सौम्य कविता. तुला कशी वाटली? बाई, मला कविता खूप आवडली. आवडून चालणार नाही, समजली पाहिजे. राही, तू सांग, तुला समजली का? मला आवडली आणि समजलीही. राही म्हणाली, खूप छान. ग. दि. माडगूळकर म्हणजेच गदिमा यांची माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू ही कविता तुम्हाला मुद्दाम वाचून यायला सांगितली होती. अत्यंत सुंदर, सोपी शब्द आणि समजायला सुलभ शिवाय फार मोठा भावार्थ असलेली ही कविता आहे. गदिमाच्या अनेक बालकविता आहेत. त्या कविताही अशाच सोप्या, सहज, सुंदर अशाच आहेत. मामाच्या गावाला जाऊया, गोरी गोरी पान, दादा मला एक वहिनी आण, आईसारखी दैवत साऱ्या जगावर नाही, सैनिक हो तुमच्यांसाठी हे राष्ट्र देवताचे, एक मजा एक खरी, अशी कितीतरी गाणी त्यांनी लिहिली आहेत. बरे सान्वी, तू सांग. या गावातील पहिला शब्द म्हणजे माणुसकी. या शब्दातून तुला काय समजले? सान्वी तात्काळ उभी राहून म्हणाली, बाई, माणुसकी या शब्दातून मी माणूस आणि हे केवळ 2 शब्द वेगळे केले. माणूस हा मराठी शब्द आणि ही शब्द इंग्रजी म्हणजेच किल्ली या अर्थाने घेतली आणि माणुसकी या शब्दांचा अर्थ मी माणूस बनवण्याची किल्ली म्हणजेच माणुसकी असा घेतला. खरोखर खूप छान. सान्वी, तू घेतलेला अर्थ अगदी बरोबर आहे, पण मला सांग, तुला हाच अर्थ का लावावा असा वाटला? बाई, 2 महिन्यापूर्वी आपल्या शाळेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाला होतात की मानवाचा जन्म मिळाला म्हणून आपणास माणूस होता आले, परंतु हा जन्म सार्थक करायचा असेल तर अंगी माणुसकी येणे आवश्यक आहे. अरे बापरे सान्वी, तू एवढ्या दिवसापूर्वी मी सांगितलेली पक्के लक्षात ठेवलेस ते ऐकून खूप आनंद झाला. सारसेबाई आनंदाने म्हणाल्या, बाई, मीच नाही तर आपल्या वर्गातील अनेक मुली प्रत्येक कार्यक्रमात व्यक्त झालेल्या मतांची वहीवर नोंद ठेवतात. जमेल तशी फावल्या वेळेत आम्ही त्यांवर चर्चा करतो. सान्वी म्हणाली, किती छान. सेजल, आता तू सांग, मला माणुसकीबद्दल काय वाटते? माणुसकी म्हणजे माणसाने माणसाशी चांगले वागावे. ज्या कुणाला मदतीची गरज असेल, लहान मुले, वृद्ध माणसे, आजारी माणसे, दिव्यांग व्यक्ती यांना आधारांची गरज असते, त्यांना तशी मदत करावी. लहान मुले, वृद्ध माणसे, आजारी माणसे, दिव्यांग व्यक्ती यांना आधाराची गरज असते, त्यांना तशी मदत करावी. विनाकारण कुणाला त्रास देऊ नये, गरज नसताना कुणाची खिल्ली उडवू नये, गरज नसताना आपली मते मांडू नये. अगदी बरोबर. मुलांनो, जो चांगले वागतो, समाजासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न करतो, त्याला लोक त्रास देतात. हे त्रास देणारे लोक म्हणजे कोण? तू सांग शर्वरी. बाई, ज्यांना कुणाचे चांगले झालेले पाहवत नाही, कुणी कुणाचे चांगले करीत असेल तर ते आवडत नाही, अशी माणसे चांगले कामे करणाऱ्यांच्या वाटेमध्ये अडथळे निर्माण करतात, इतरांना त्रास देतात. दुष्टवृत्ती असणारे जे लोक आहेत ना, अशा माणसेच माणुसकीचे शत्रू असतात. आपल्याला त्यांच्याशी, माणुसकीच्या शत्रूशी युद्ध करायचे आहे.
लढायचे आहे. शर्वरी म्हणाली, खूप सुंदर. राही, मला सांग, युद्ध करायचे म्हणजे काय? प्रत्यक्ष तलवार बंदूक घेऊन रणांगणावर जायचे का? नाही बाई, तसे नाही. मानवाजवळ असलेले दुर्गुण नाहीसे करण्यासाठी प्रयत्न करणे, या अर्थाने युद्ध करायचे आहे. त्याला माणूस बनविण्यासाठी परिश्रम घ्यायचे आहेत. ही गोष्ट सोपी नाही. खूप मेहनत घेऊनही कुठे यश येईना. आधी कधी अपयश येईल, परंतु अपयशाचा विचार न करता, न घाबरता आपल्याला आपले प्रयत्न म्हणजेच युद्ध सुरू ठेवायला हवे. राही सांगत असताना बाईच्या लक्षात आले की बऱ्याच वेळेपासून भैरवी हात वर करत आहे. बाईंनी विचारले, भैरवी, तुला काय सांगायचं आहे का? हो बाई, कवितेमध्ये असे म्हणलं की माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध करताना सैनिकही लढतील, नागरिकही लढतील, महिला, बालक सारेच लढतील. असे कसे? इथे तर सरळ सरळ लढाई करण्याचे संकेत मिळत आहे. लढाई करणे ही माणुसकी कशी काय? अगदी बरोबर. कसे आहे भैरवी? जे शत्रू सांगून ऐकत नसतील, उलट अत्याचार जुलूम वाढवत असतील, निष्पाप म्हाताऱ्या लोकांना, दिव्यांग लोकांना छळत असतील, मारत असतील. सारसेबाई सांगत असताना मानवा हात वर करून बोलण्याची परवानगी मागत आहे. हे पाहून बाई म्हणाल्या, बोल मानवा, तुला काय सांगायचे आहे? मला वाटते बाई, आपली माणुसकी नसलेले काही शत्रू हे आपल्याजवळ, आपल्या गावामध्ये असतात, परंतु दुसऱ्या राष्ट्रातून येणारे किंवा आपल्या देशामध्ये राहून आपल्या परदेशी शत्रूंशी हातमिळवणी करून आपल्या नागरिकांना त्रास देणाऱ्या, त्यांचा जीव घेणाऱ्या शत्रूंना मारण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. मग त्या लढ्यामध्ये आमच्यासारख्या बालकांनाही उतरायला लागेल, कारण हा देश शिवछत्रपतींचा आहे. शिवाजी महाराज म्हणजेच माणुसकीचा सागर. शत्रूच्या देशातील निरपराध माणूस चुकून आपल्या राज्यात आला तरी त्यांचा सन्मान करावा, हा माणुसकीचा महामंत्रच आहे. आपल्या शिवरायांनी दिला आहे. आणि बाई, काम पडले, अन्याय झाला तर आमच्या देशातील महिलाही रणरांगिणी बनून हातात समशेर घेऊन रणांगणावर उतरून शत्रूला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत. सौम्य त्वशाने म्हणाली, बाई, आमच्या देशाच्या शत्रूंनी एक तर आमच्या देशाचा काही भाग गिळंकृत केला आहे, सोबतच आमच्या देशाचा सुजलाम सुफलाम प्रदेश जिंकण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. रोज काही ना काही कुरापत काढून आमच्या बंधुभगिनींना त्रास देतात, त्यांच्या जीवावर उठतात. सेजल बोलत असताना सान्वी म्हणाली, आणि म्हणूनच बाई, कवितेतल्या काही ओळी फार महत्त्वाच्या आहेत. त्या ओळींचा आशय असा आहे की आम्ही केलेल्या माणुसकीच्या प्रयत्नांना जर देशातले असो वा परदेशातले असो शत्रू पाठिंबा देणार नसतील, आमचे प्रयत्न आमची कमजोरी समजत असतील, तर मग मात्र आम्हाला आमच्या भूमातेची रक्षण करण्यासाठी शस्त्राने केलेल्या आघाताला शस्त्रानेच उत्तर द्यायला लागेल. सान्वी, खूप छान. तू काय म्हणतेस सौम्या? बाईंनी विचारले. आमचा जीव गेला तरी बेहत्तर, पण तसूभर म्हणजेच सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन आम्ही कुणाला घशात टाकू देणार नाही. या युद्धात मरण आले तरी चालेल, पण पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा लढू, जिंकू किंवा लढताना माणुसकीच्या शत्रूसंख्ये लढताना कितीही नुकसान झाले तरी चालेल, माणुसकीच्या शत्रूसोबत लढताना कितीही काळ लागला तरी चालेल, परंतु आम्ही मागे हटणार नाही, युद्ध सोडून पळणार नाही, कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही माणुसकीच्या शत्रूसंगे लढत आहोत. आमचे प्रयत्न, आमची इच्छा प्रामाणिक आहे. आम्ही आमच्याच देशामध्ये नाही तर संपूर्ण विश्वात शांती नांदावी म्हणून, माणुसकी निर्माण व्हावी म्हणून लढतो आहोत. म्हणूनच आम्हाला माहिती आहे, कितीही संकट आले, कितीही त्रास झाला तरी अंतिम विजय हा आमच्या माणुसकीचाच आहे. आम्ही मागे हटणार नाही, कारण जिंकू किंवा मरू या निश्चयाने आम्ही लढत राहणार. राही बोलत असताना स्वतः सारसेबाईंनी टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले. त्यांनी मुलांना विचारले, आवडली का मुलांनो गदिमांची ही कविता? हो बाई, खूप आवडली. मग मला एक सांगा, या कवितेतून तुम्ही काय बोध घ्याल? आपल्या या चर्चेचे सार काय? आपण आपली माणुसकी सोडायची नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही. आपण आपले प्रयत्न करताना भारत मातेकडे कुणी वाकड्या डोळ्यांनी पाहिले, माणुसकी सोडून वागू लागले तर त्याला धडा शिकविल्याशिवाय राहायचे नाही. देशात स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागेल, तरीही मागे हटायचे नाही.
सौम्या बोलत असताना कुणीतरी जोशामध्ये म्हणालं, भारत माता की. सर्वजण जय म्हणाले. सर्व मुलींनी एकाच आवाजात जोरदार साथ दिली. तितक्यात तास संपल्याची घंटा घणघणली आणि सारसेबाई मोठ्या आत्मविश्वासाने आनंदाने क्लासच्या बाहेर पडल्या. आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.